श्रीरामपूर तालुक्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारांना आता खाकी वर्दीचाही धाक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शोध पथकावर चक्क ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला आहे। श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथेही थरारक घटना घडली। शहर पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे गेले होते। यावेळी आरोपीला जेरबंद करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांना पाहताच त्यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घातला। या प्राणघातक हल्ल्यात स्थानिक गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे आणि बाबा सय्यद नावाचा इसम जखमी झाले आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी लक्ष्मीकांत बाळू मुंजाळ याला ताब्यात घेतले आहे। पोलिसांवर हल्ला करणे आणि त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 हत्येचा प्रयत्न, 132 शासकीय कामात अडथळा, 352, 361(2)(3), 121 आणि 121(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला करणे अत्यंत गंभीर बाब आहे। आम्ही आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक दत्तराज भवर यांनी दिली आहे। सकाळी साधारण 8:30 वाजताच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे 2 अंमलदार हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे तसेच पटारे हे दोघे एका मोबाईल चोरीच्या तपासामध्ये संशयित इसमाला पकडण्यासाठी गेले होते। श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकळी बांधूर क्षेत्राच्या जवळ कमलापूर गावाच्या ठिकाणी सकाळी 8:30 वाजता ते गेले असता त्या ठिकाणी संशयित इसम हा गावातील दूध डेअरीवरती दूध घालण्यासाठी आला होता। त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने त्याच्याकडे जो ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टर हा आमच्या अंमलदाराच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये अंमलदार प्रसाद साळवे यांच्या हातावरून ट्रॅक्टरचं चाक गेलं आहे, त्याच्यामुळे ते जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये। आणि तसेच त्यांना मदत करणारे खाजगी इसम पण यामध्ये जखमी झालेला आहे। जखमीवरती उपचार सुरू आहेत। तसेच यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109 आणि शासकीय कामात अडथळा कलम 132 याप्रमाणे पोलीस स्टेशन श्रीरामपूर तालुका या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटक केलेला आहे। आरोपी हा जो आहे लक्ष्मण मुंजाळ याने हा गुन्हा केलेला आहे, त्याला अटक केलेली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक धनवडे श्रीरामपूर तालुका हे करत आहेत। पोलिसांवरील हल्ल्याच्या या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली असून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।